नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे 2026ची ती सुरू होणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं असणारं लिपिक, शिपाई आणि हमाल किंवा चालक या पदासाठी महत्त्वाचे आपण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला मागील वर्षीची प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वर काही आधारित आपण प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते व गायक खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी एका अभिनेत्याचं आणि गायकाचं पूर्ण नाव दिलेलं आहे, नारायण श्रीपाद राजहंस. तर त्यांना अजून कोणत्या नावानं ओळखलं जात होतं असा आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर त्यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखलं जात होतं. मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला टोपण नाव आणि पूर्ण नाव याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कधी-कधी आपल्याला टोपण नाव दिलं जातं, पूर्ण नाव विचारलेलं असतं, पण या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव दिलेलं आहे, टोपण नाव विचारलेलं आहे. आणि आपल्याला पूर्ण साहित्यिकांची जवळपास 30 साहित्यिक आहेत, त्यांची पूर्ण नावं आणि टोपण नावं जर पाहायची असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. बालगंधर्व यांचं पूर्ण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस. यानंतरचा प्रश्न आहे. ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यामुळेच तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो, अशा समासाला काय म्हटले जाते? महत्त्वाचा असणारा मराठीतील एक व्याख्या आहे मराठी व्याकरणावरची आणि ही व्याख्या दिलेली आहे समास या घटकावरची. तर या ठिकाणी असा कोणता समास आहे की ज्यामध्ये ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यामुळे तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, अशा समासाला काय म्हणतात? तर तो जो समास आहे त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि मित्रांनो, आपण समास या घटकावरती जवळपास 100 प्रश्न घेतलेले आहेत, तर त्यांची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS याची स्थापना ही कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये RSSची स्थापना झालेली आहे. RSSचा फुल फॉर्म आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मग याच्यावरती आपण 2 ते 3 पॉईंट जाणून घेऊया, कारण यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते. RSSची स्थापना ही 27 सप्टेंबर 1925 या वर्षी झाली होती. याचे संस्थापक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, हे त्याचे संस्थापक होते. आणि याचं RSSचं मुख्यालय जे आहे ते नागपूर या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. 2011 ही जी आहे ही भारताची शेवटची जनगणना झाली होती. त्यानंतर अजूनही जनगणना झालेली नाही आणि होणारी जनगणना ही 2027 मध्ये असणार आहे. तर आपल्याला कधी जर जनगणनेवरती प्रश्न विचारले तर ते सर्व प्रश्न 2011च्या जनगणनेवरती असणार आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर ठाण्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती. मग या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचं आहे, पॉईंट समजावून घ्या. कारण ठाणे या जिल्ह्यामधून पालघर हा जो आहे हा जिल्हा एक नवीन जिल्हा तयार झालेला आहे आणि याची स्थापना ही 2014 या वर्षी झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील जो जिल्हा आहे तो आहे पालघर. म्हणजे जी काही लोकसंख्या होती सर्वात जास्त ठाण्याची, तर ती आता 2 जिल्ह्यामध्ये विभागण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हँगिंग गार्डन्सवरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारला होता पहा TCS पॅटर्नमध्ये. तर हँगिंग गार्डन्स जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर मुंबई या शहरामध्ये किंवा मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे पहा हँगिंग गार्डन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. शब्दसमूह म्हणी, अलंकारिक शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत मित्रांनो हे मराठी व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि यांच्यावरती आपल्याला प्रश्न हे हमखास विचारले जातात. त्यामुळे आपण या सर्व मराठी घटकांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत.
पहा या ठिकाणी शब्दसमूह काय आहे? नियतकालिक म्हणजे काय? याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे त्याला म्हटलं जातं नियतकालिक. या ठिकाणी दर एका वर्षाने प्रसिद्ध होणारे काय असतं तर त्याला वार्षिक असं म्हटलं जातं. या ठिकाणी आहे प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे तर त्याला दैनंदिन असं म्हटलं जातं किंवा दैनिक असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणारं काय असतं तर ते असतं पहा मासिक. या ठिकाणी प्रत्येक 7 दिवसाला जर प्रकाशित झालं तर त्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं. महिन्याला प्रकाशित झालं तर मासिक, दिवसाला प्रकाशित झालं तर दैनंदिन आणि वर्षाला प्रकाशित झालं तर हे वार्षिक असतं. आणि नियतकालिक म्हणजे ठराविक काळानंतर ते प्रसिद्ध होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? काही ठिकाणी पहा आपल्याला माडिया लोहार देखील दिलं जातं, काही ठिकाणी गाडिया लोहार देखील दिलं जातं. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा आपण जशाच तसा घेतलेला आहे. त्यामुळे गाडिया लोहार ही जी लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे, तर ही कोणत्या राज्यामध्ये मुख्यतः आढळून येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर मुख्यतः ही राजस्थान या राज्यामध्ये आढळून येणारी एक भटकी जमात आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा क्रिकेट सामना हा कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 5 ते 6 वेळा हा प्रश्न परीक्षेला देखील विचारण्यात आलेला आहे. तर सचिन तेंडुलकर यांनी आपला शेवटचा कसोटी सामना विचारलेला आहे. टेस्ट जो आहे टेस्ट क्रिकेट हे सर्वात शेवटचा किंवा सर्वात लास्टचा मॅच हा कोणाविरुद्ध खेळला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वेस्ट इंडिज या देशाच्या विरोधामध्ये सचिन तेंडुलकर यांनी शेवटची टेस्ट क्रिकेट खेळला होता. याच्यावरती काही प्रश्न आहेत ते प्रश्न पहा. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा म्हणजे 200वा कसोटी सामना हा वेस्ट इंडिज या देशाविरुद्ध खेळला होता. स्थळ होतं किंवा ठिकाण होतं वानखेडे स्टेडियम मुंबईचं आणि तारीख होती 14 ते 16 नोव्हेंबर 2013. या सामन्याची विशेष बाब म्हणजे की हा सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीमधील 200वा कसोटी सामना होता. याचा जो निकाल होता मॅचचा तो भारताने हा मॅच जो आहे 1 डाव आणि 126 रनांनी जिंकला होता. आणि यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये सचिनने 74 रन्स देखील केले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजी म्हणजेच मुंबई शेअर बाजाराची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. बॉम्बे एक्सचेंज याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 1875 हे जे वर्ष आहे या वर्षी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे जे इंडियन आपलं स्टॉक मार्केट आहे त्यामधील जे एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे सर्वात जवळपास जुनं असणारं स्टॉक एक्सचेंज आहे. याच्याविषयी काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत मित्रांनो, कारण हे पॉईंट्स आपल्याला प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. तर याची जी स्थापना आहे ही 9 जुलै 1875 या दिवशी करण्यात आली होती. कोणी केली होती म्हणजे याचे संस्थापक कोण होते तर प्रेमचंद रायचंद्र, ज्यांना की कॉटन किंग किंवा बुलियन किंग या नावानं देखील ओळखलं जात होतं. हे जे आहेत हे त्याचे संस्थापक होते. मग या ठिकाणी त्यांचं मूळ नाव काय आहे तर स्थापनेच्या वेळी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन हे जे आहे हे मुंबई शेअर बाजाराचं स्थापनेच्या वेळी नाव होतं. आणि त्याचं जे ठिकाण आहे ते दलाल स्ट्रीटला आहे मुंबईमध्ये. आणि याचं जे महत्त्व आहे ते आहे पहा हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार देखील आहे. याची स्थापना आहे 1875 ची. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा नागपूर जिल्ह्यातील स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जेथे वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा याची राजधानी आढळली होती? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. वाकाटक राजा दुसरा याची राजधानी कोणती होती असा देखील प्रश्न विचारला जातो. पण या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिले की नागपूर जिल्ह्यामध्ये पुरातत्व उत्खननाच्या स्थळाचं असं नाव काय आहे की ज्या ठिकाणी राजा प्रवरसेन दुसरा जो आहे याची राजधानी आढळली होती. आणि ते आहे ऑप्शन क्रमांक 3 तर मनसार हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. कारण याच ठिकाणी वाकाटक राजा प्रवरसेन जो आहे याची राजधानी आढळली होती. यानंतरचा प्रश्न आहे मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला कथासंग्रह कविता संग्रह जे आहेत ना त्यावरती लेखक आणि त्यांचं साहित्य याच्यावरती हमखास प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर बाबूराव बागुल यांचा कथासंग्रह आहे पहा मराठी साहित्यातील मी जात चोरली होती किंवा जेव्हा मी जात चोरली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केलेली आहे? म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारलाय की तालिबान हा जो देश आहे किंवा तालिबान हे जे संघटन आहे यांनी कोणत्या देशावरती आपली हुकूमत सध्या ठेवलेली आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अफगाणिस्तान या देशावरती किंवा या देशाची जी सत्ता आहे ती सध्या तालिबान या संघटनेच्या हातामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. हा देखील कोर्टावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला LLB CET साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर कलम 124A हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे डॅश वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी भारताची पहिली नगर परिषद बनली होती. परत एक वेळा प्रश्न पहा. कोणत्या वर्षी सोलापूर नगर परिषदेने त्यांच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवला होता आणि त्यामुळे ती भारताची पहिली अशी नगर परिषद ठरली होती की ज्या ठिकाणी झेंडा फडकवला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर 1930 या वर्षी सोलापूर नगर परिषदेने त्यांच्या इमारतीवर भारताचा ध्वज फडकवला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. सध्या हडप्पा व मोहिंजोदडो ही स्थळे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत. हडप्पा आणि मोहिंजोदडो ही जी स्थळं आहेत ही सध्या कोणत्या देशामध्ये स्थित आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर सध्या ती पाकिस्तानमध्ये स्थित आहेत. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो. हे पॉईंट्स जर आपल्याला समजले तर आपल्याला जवळपास बऱ्यापैकी सिलेबस सुद्धा कव्हर होऊ शकतो. तर पहा सर्वात पहिलं स्थळ पाहूया आपण हडप्पा. तर हे जे हडप्पा याचं ठिकाण आहे हे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जे की साहिवाल या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. नदी कोणती आहे तर हे रावी नदीच्या काठावरती वसलेलं स्थळ आहे. याचा शोध 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी या ठिकाणी उत्खनन सुरू केलं होतं, तेव्हा हडप्पाचा शोध लागला. दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा मोहिंजोदडो. तर याचं स्थळ जे आहे हे स्थळ पाकिस्तानमधील सिंध प्रांतात आहे आणि लरकाना या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ही जी नदी आहे तर सिंधू नदीच्या काठावरती वसलेला आहे पहा मोहिंजोदडो. याचा शोध 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी आणि या शहराचा शोध त्यांनी लावला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पाकिस्तान. यानंतरचा प्रश्न आहे बलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर 1959 मध्ये राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 1959 साली राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तर ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं. ते करण्यात आलं होतं ऑप्शन क्रमांक 3 तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते हे स्वागत करण्यात आलं होतं किंवा स्वागत म्हणण्यापेक्षा आपण त्याला उद्घाटन म्हणूया. तर उद्घाटन करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. याच्यावरती आपल्याला जवळपास 80 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले होते आणि यापैकी 30 वेळा तर जवळपास गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आला होता. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील एक ठिकाण आहे आणि हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर हे ठिकाण आहे लोह खनिजासाठी प्रसिद्ध. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित असणारी संस्था आहे. पहा संस्था आणि शहर याच्यावरती सुद्धा आपण प्रश्न घेतले होते. तर संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे पहा संस्था जिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत. सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे मित्रांनो आणि मुद्दाम आपण हा प्रश्न घेतलेला आहे. काही काही पुस्तकामध्ये उत्तर वेगळं आहे आणि काही पुस्तकामध्ये उत्तर वेगळं आहे. पण आपण हे जे प्रश्न आहेत हे आपण ChatGPT वरून घेतलेले आहेत, म्हणजे AIचा वापर करून हे प्रश्न आपण थोडेसे घेतले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर सुषमा स्वराज हे आपलं उत्तर होईल. तर हे उत्तर का आहे याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. तर पहा लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला सुषमा स्वराज आहेत. यांचा कालावधी जो आहे तर 2009 ते 2014 या काळामध्ये 15व्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलं होतं. पक्ष आहे BJP. त्यांच्यानंतर सोनिया गांधी यांनीही काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आहे, परंतु अधिकृतपणे विरोधी पक्षनेता हा दर्जा मिळवणाऱ्या सुषमा स्वराज ह्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आणि सोनिया गांधी या लोकसभेत काँग्रेसच्या गटनेत्या होत्या, पण पहिल्या महिला अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घेतलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे सुषमा स्वराज.
यानंतरचा प्रश्न आहे 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? आपण याच्यावरती सुद्धा पक्ष, त्याचं वर्ष, त्याची स्थापना आणि त्याचे संस्थापक यावर देखील प्रश्न आपण घेतले होते. तर एक पक्ष आहे पहा, त्याची स्थापना ही 1939 मध्ये झाली. कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. तर तो पक्ष कोणता आहे? त्या पक्षाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांच्याद्वारे 3 मे 1939 रोजी करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर PDF साठी मी आपलं टेलिग्राम दिलेलं आहे. टेलिग्रामवरती आपण प्रत्येक PDF फ्रीमध्ये घेऊ शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.